छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव परिसरात ढगफुटीसारखा पाऊस झालाय। पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। पुलावरून एक तरुण वाहून जात असतानाची घटना समोर आलेली आहे। नाशिक शहरात 1-1.5 तासाच्या पावसानं नाशिककरांची दैना उडालेली असताना दुसरीकडे मात्र ग्रामीण भागात पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे। शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्यात। त्यातच जोपर्यंत समाधानकारक पाऊस होत नाही तोपर्यंत पेरण्या करू नका असा सल्ला कृषी विभागानं दिलेला आहे। जी जास्त पाण्यावर येणारी पिकं आहेत ती थोडी शेतकऱ्यांनी टाळली पाहिजे असं अपेक्षित आहे। याच्यामध्ये आपल्याकडे नाशिक जिल्ह्यामध्ये मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, बाजरी हे मुख्य पिकं घेतली जातात। त्याच्यापैकी सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि बाजरी ही दुष्काळ सहिष्णू पिकं आहेत, म्हणजे कमी पाण्यात सुद्धा आपल्याकडे येऊ शकतात। तर त्या पिकावर आपण भर दिला पाहिजे। दुसरी महत्त्वाची बाब, आपल्याकडे 75 कमीत कमी 75 पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी करावी, जेणेकरून दुबार पेरणीची वेळ येणार नाही आणि बियाण्यावरचा जो खर्च आहे उत्पादन खर्च तो कमी होईल। वेळात समुद्रकिनारी एका पर्यटकाची कार वाळूत अडकली। पावसाळा सुरू झाल्यानं समुद्रकिनारी फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे आणि तरीही या अतिउत्साही पर्यटकानं गाडी वाळूत टाकली। आता ही कार वाळूत रुतली असून मदत यंत्रणा अजूनही घटनास्थळी दाखल झालेली नाही। दरम्यान समुद्राचं पाणी वाढल्यास कारचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे।